इयत्ता 8वी प्रकरण क्रमांक 4, 5 व 6 या प्रकरणावरचे प्रश्न MCQ टाईप पाहणार आहोत. सुरुवात करूया. पहिला प्रश्न, 1817मध्ये ओडिशात इंग्रजाविरुद्ध झालेल्या पैकांच्या सशस्त्र उठावाचे नेतृत्व कोणी केले? उमाजी नाईक, बक्षी जगनबंधू विद्याधर, कजारसिंग, भागोजी नाईक. उत्तर आहे बी. पुढचा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात बराकपूरच्या छावणीत अन्यायी ब्रिटिश अधिकाऱ्यावर कोणी गोळी झाडली? मंगल पांडे, तात्या टोपे, कुंवरसिंह की मौलवी अहमद उल्ला? आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हे सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण नोट डाऊन करायचे. तिसरा, क्रांतिकारकांना प्रेरणा देणारे 1857चे स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी की दादाभाई नौरोजी? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हे पुस्तक लिहिले की ज्यांनी क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. 1857च्या लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी इंग्रजाविरुद्ध दिल्लीचे तख्त सांभाळणारे मोगल बादशाह कोण होते? बहादूर शाह, शाह आलम, अकबर दुसरा, औरंगजेब? तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बहादूर शाह हे दिल्लीचे तख्त सांभाळणारे होते. प्रश्न क्रमांक 5, कानपूर येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? ए. नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, बी. सी. कुंवरसिंह, डी. खान बहादूर खान? तर नानासाहेब पेशवे यांनी कानपूर येथील उठावाचे नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, 1857च्या लढ्याचा ताबा इंग्रजांनी घेतल्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना कुठे वीरमरण आले? तर आपण पर्याय व्यवस्थित शोधायचा आहे आणि हे करायचे. ग्वाल्हेर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए. पुढं, बिहारमधील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणत्या सरदारांनी केले होते? कुंवरसिंह, तात्या टोपे, अहमद उल्ला, बक्षी जगनबंधू? पर्याय क्रमांक ए. कुंवरसिंह यांनी बिहारमधील उठावाचे नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 8, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? व्हायसरॉय, गव्हर्नर जनरल, राष्ट्रपती की सेक्रेटरी ऑफ स्टेट? तर सेक्रेटरी ऑफ स्टेट या पदाची निर्मिती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 9, 1858मध्ये भारतीय जनतेला उद्देशून प्रसिद्ध जाहीरनामा कोणी काढला? राणी व्हिक्टोरिया, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग की लॉर्ड रिपन? हे प्रश्न लिहायचे आहेत आणि त्याची उत्तरं पण खाली नोट डाऊन करायची आहेत. तर राणी व्हिक्टोरिया हिनं भारतीय जनतेला उद्देशून जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. 1857च्या लढ्याची रणनीती व सैन्याचे नेतृत्व अत्यंत कुशलतेने करणारे सेनापती कोण होते? बघा, तात्या टोपे, मंगल पांडे, उमाजी नाईक की वासुदेव बळवंत फडके? तर तात्या टोपे यांनी कुशल नेतृत्व करून 1857च्या लढ्यात भाग घेतला होता. राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1828मध्ये बंगाल प्रांतात कोणत्या समाजाची स्थापना केली? हे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत बघा, तर हे माहितीच पाहिजेत आपल्याला. त्यामुळं पहा, तर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. पर्याय क्रमांक सी. इसवी सन 1873मध्ये समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी विवेकानंद की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे? तर पर्याय क्रमांक बी. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती. इसवी सन 1897मध्ये लोकसेवेच्या कार्यासाठी रामकिशन मिशनची स्थापना कोणी केली? पहा, आता याच्यातलं उत्तर आपण घ्यायचं आहे. तर स्वामी विवेकानंद यांनी रामकिशन मिशनची स्थापना केली होती. इसवी सन 1875मध्ये वेदांकडे चला हा संदेश घेऊन आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती, राजा राममोहन रॉय, डॉक्टर आत्माराम पांडुरंग की गोपाळ गणेश आगरकर? तर स्वामी दयानंद सरस्वती पर्याय क्रमांक ए यांनी वेदांकडे चला हा संदेश देऊन आर्य समाजाची स्थापना केली होती. मुंबईत इसवी सन 1867मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना
कोणी केली? हे प्रश्न वारंवार विचारले जाऊ शकतात, त्यामुळं हे लिहूनच ठेवायचे की जेणेकरून आपल्याला माहिती असावी. तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग पर्याय क्रमांक ए यांनी स्थापना केली. मुलींसाठी पहिली शाळा इसवी सन 1848मध्ये पुण्यात भिडेवाड्यात कोणी सुरू केली? तर महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले. प्रश्न 17. सतीबंदीचा कायदा 1829मध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने मंजूर केला? लॉर्ड विल्यम बेंटिंक, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन, लॉर्ड कॅनिंग. तर याचं उत्तर आपण ऑप्शनमधून निवडायचं आहे. तर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी तो केला आणि त्यांनी तो कायदा करावा म्हणून राजाराम मोहन रॉय यांनी त्यांना भरपूर प्रयत्न केले. अस्पृश्यता निवारणासाठी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना 1906मध्ये कोणी केली? बघा, अस्पृश्यता निवारणासाठी डिस्प्रेस्ड क्लासेसची मिशनची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. अनाथ बालकांसाठी व स्त्रियांच्या शिक्षणासाठी शारदा सदन ची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे. तर पर्याय क्रमांक ए, पंडिता रमाबाई यांनी केली. मुस्लिम समाजात शैक्षणिक व सामाजिक सुधारणेसाठी अलीगढ चळवळ कोणी सुरू केली? बघा, सर सय्यद अहमद खान, मौलवी अबुल कलाम आझाद, मोहम्मद अली जिन्ना, नवाब सलीमुल्लाह. तर सर सय्यद अहमद खान यांनी अलीगढ चळवळ सुरू केली. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राष्ट्रीय सभेचे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी कोठे भरले होते? पर्याय क्रमांक सी, मुंबई या ठिकाणी त्यांचे पहिले अधिवेशन भरले होते. प्रश्न क्रमांक 22. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले. तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 23. 1905मध्ये फोडा आणि राज्य करा या नीतीने बंगाल प्रांताची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? लॉर्ड मिंटो, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी की लॉर्ड रिपन? तर लॉर्ड कर्झन यानं बंगालची फाळणी केली होती. 1905मध्ये देशसेवेसाठी व लोकजागृतीसाठी भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी की व्योमेशचंद्र बॅनर्जी? तुम्हाला ज्या प्रश्नाचे उत्तर येतील तर ते तुम्ही अगोदर नोट डाऊन करून ठेवा. पर्याय क्रमांक ए, गोपाळकृष्ण गोखले. 1906च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात व्यासपीठावरून स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार कोणी केला? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता की लाला लजपत राय? पर्याय क्रमांक बी, दादाभाई नौरोजी. प्रश्न 26. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी व संघटनासाठी कोणते सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यास सुरुवात केली? गणेशोत्सव व शिवजयंती, होळी व दिवाळी, दसरा व गुढीपाडवा, मकर संक्रांती व गोकुळाष्टमी. तर हे प्रसिद्ध आहे लोकमान्य टिळकांनी केलेलं कार्य. गणेशोत्सव व शिवजयंती सुरुवात केली. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादाचा प्रसार करण्यासाठी कोणती 2 वृत्तपत्रे सुरू केली? केसरी व मराठा, ज्ञानप्रकाश व प्रभाकर, दर्पण व वृत्तवैभव, हरिजन व यंग इंडिया. तर केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. 1916मध्ये भारतामध्ये होमरूल चळवळ, गृहशासन चळवळ कोणी सुरू केली? लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट, महात्मा गांधी व गोखले, लाला लजपत राय व बिपिनचंद्र पाल, चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू. तर लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांनी दोघांनी ती सुरू केली होती. प्रश्न 29. 1916च्या राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात जहाल आणि मवाळ गटांची ऐक्य झाली? लखनौ अधिवेशन, सुरत अधिवेशन, कोलकाता अधिवेशन की मुंबई अधिवेशन?
तर लखनौ अधिवेशनामध्ये ऐक्य झाले होते. प्रश्न क्रमांक 30 शेवटचा. 1907च्या सुरत अधिवेशनात राष्ट्रीय सभेत फूट पडली. त्यावेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? रासबिहारी घोष, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक की बिपिनचंद्र पाल? तर रासबिहारी घोष हे अध्यक्ष होते. तर हे 30 खूप महत्त्वाचे असे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहिले. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.